नमस्कार मित्रांनो, आज 30 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये फायनली मालिका ट्रॅकवर आली आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. सरकारला आता कबीर किर्लोस्करचा पत्ता लागलाय आणि तिथे जाऊन ते पोहोचले सुद्धा. आता कबीर म्हणजे आपला कान्हा त्याच्याच घरी गेला असतो आणि तो त्याच्या आजी सोबत असतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे. कान्हाचा चेहरा सरकार समोर येईल का, की राजलक्ष्मी मा कान्हाला वाचवणार, बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर सखीने नवीन मेडिकल स्कीम सगळ्या चाळकऱ्यांना इंट्रोड्यूस करून त्यावर सह्या घेतल्यात, ज्याच्यानंतर आता सखीवर चाळ बळकवण्याचा आरोप येतो. तर बघूया मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो ज्या माणसाला सरकारने पाठवलं असतं पत्ता वगैरे काढण्यासाठी किर्लोस्करांचा, तो माणूस आता सगळी माहिती घेऊन परत येतो या मनस्विनीकडे आणि तिला सांगू लागतो सरकार खूप मोठी पार्टी आहे ती. आणि त्यानंतर सरकारचाच माणूस या किर्लोस्करांची खूप तारीफ करतो या सरकार समोर आणि म्हणतो आज मी दिवसभर त्या बंगल्याबाहेर उभा होतो. बंगला काय, पॅलेसच आहे तो. तसाच तो बाहेरून दिसत होता. तिथे सेक्युरिटी टाईट आहे, खूप नोकर चाकर आहेत. आणि पुढे हा सरकारचाच माणूस सरकारच्या तोंडावर म्हणतो ते मिलिनियर आहे काहीतरी म्हणतात ना, कसलं कोणीतरी आहे हा व्यक्ती, आपल्या भाषेत अरबपती. हे सगळं ऐकून आता सरकार खूप जडत असते आणि ती रागातच तिच्या माणसाकडे बघते. तर हा सरकारचा माणूस त्याची मान खाली घालतो आणि ही सरकार म्हणते अच्छा, म्हणजे या सरकारला तोंड देण्यासारखं, तोडीस तोड देणारं कोणीतरी आहे तर या शहरात. आणि सरकार पुढे या माणसाला म्हणते पत्ता सांग मला लवकर. लवकरच या माणसाची भेट घेते. तर हा माणूस सांगू लागतो आनंद स्मृती भवन, MG रोड. तर हे ऐकून आता सरकारला धक्का बसतो. तिला हे नाव आधी ऐकल्यासारखं वाटत असतं. असं म्हणून आता हा माणूस तर निघून जातो, पण ही सरकार प्रश्नातच पडते आणि म्हणते हा आनंद स्मृती भवन काहीतरी म्हणाला का, म्हणजे ते स्वतःला सगळं म्हणत असते. पुढे आता सरकार म्हणते येस, पण हे नाव मला ओळखीचं का वाटतंय. सरकार आता उठून उभी होते आणि चालत असते ती आणि आपल्या डोक्यावरती भार देते, आठवण्याचा प्रयत्न करते. आणि चालता चालताच ती म्हणते कुठेतरी ऐकलंय मी आनंद भवन स्मृती काहीतरी, असं ती बडबड करत असते. आणि चालता चालता समोरच्या टेबलला तिचा पाय लागतो आणि तिला जोरात टक्कर लागते, तिची पाय दुखतो तिचा. आणि स्वतःला सावरत आता सरकार म्हणते नाही नाही, ही वेळ हेच खायची नाहीये. स्वतःला शांत करत आता ही सरकार म्हणते सरकार काम डाऊन, डोळे उघडे ठेव, आजूबाजूची माणसं, परिस्थिती आता मला सगळंच समजून घ्यावं लागेल आणि आता बघितलंच पाहिजे ही 10 लाख रुपये देणारी व्यक्ती आहे तरी कोण. आणि मित्रांनो, तिथे गेल्यावर या सरकारला या किर्लोस्करांचं घर बघून असं वाटतं की हे देवदत्तचं घर तर नाहीये, अशी तिला शंका सुद्धा येते. तर बघूया आपण समोर आता काय होतं. इथे सीन शिफ्ट होतो. सखी सदन चाळ आपल्याला दाखवली जाते. तर त्यामध्ये काय होतं, आता ह्या बायकांनी सखीची भरपूर काल मजा घेतली असते, म्हणजेच कालच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे आता सखी तिच्या बांगड्यांना बांधलेल्या जे दोरे असतात ते सोडून टाकते रागारागातच. तरी ह्या बायका काही थांबत नाही. परीची आई आता सखीला म्हणते ह्या दोऱ्यात जपून ठेव हा सखी. दुसरी बाई सुद्धा म्हणते सखीला हो रात्री लागेल ना. सानप काकू पण असं सखीला म्हणतात हो आता रात्री डायरेक्ट बांधशील ना परत बांगड्या. आता सखी सगळ्यांना म्हणते गप्प बसा, मला जर आधी माहिती असतं ना की ह्या बांगड्या बांधण्याचा असा अर्थ होतो तर मी बांधूच नसत्या दिल्या त्या कान्हाला. ते सगळ्या बायका आता हसू लागतात. पुढे आता सखी म्हणते प्लीज आता जरा सिरियस होता का, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. सगळ्या बायका आता ऐकत असतात सखीचं आणि सखी पुढे सांगते हे बघा आपल्याला खूप महत्वाचं काम करायचं आहे. आज आपल्या चाळीत मेडिक्लेम ऑफिसर येणार आहे आणि आजच आपण सगळ्यांचे विमा उतरवणार आहोत. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला जाऊन सांगा की सगळ्यांचे आपापले मेडिकल रिपोर्ट्स हे जमा ठेवा. आता सानप काकू सखीला म्हणतात विमा, त्याचा काय उपयोग. आणि परीची आई सुद्धा आता सखीला म्हणते पण याआधी आम्ही काढलाय ना वाटते विमा. आणि तिसरी बाई एक म्हणते चाळीतली आम्हाला त्याचे हफ्ते भरता नाही आले तर. सखी आता सगळ्यांना समजावून सांगते आणि म्हणते नाही नाही तसं काही नाही होणार, अगदी तुमच्या सगळ्यांना परवडेल तशी स्कीम मी तुमच्यासाठी बघितली आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगते. असं म्हणून आता सखी सगळं एक्सप्लेन करू लागते आणि सगळ्या चाळीतल्या बाया सगळं नीट ऐकत असतात. सगळ्यांना आता समजलं असतं. आणि ऐकल्याबरोबर आता दाभाडे मावशी सखी जवळ जातात, तिचं कौतुक करतात आणि म्हणतात बघा सखी आपला किती विचार करते. चाळीतल्या भल्याचा विचार आपली सखीच करू शकते, नाहीतर तुम्ही किती चेष्टा करताय तिची. परत आता ह्या सगळ्या बाया सखीवर हसू लागतात. इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि कबीर त्याच्या घरी आलाय. तो त्याच्या कान्हा आपला पूर्ण लुक मध्ये असतो कबीरच्या. त्यांनी शर्ट वगैरे घातलं असतं, त्याचे स्पेक्टॅकल सुद्धा लावले असतात.
आणि त्याने त्याच्या माला सगळं मेडिकल इन्शुरन्स बद्दल सांगितलं असतं त्याच्या माला. तर आता कान्हाची आजी त्याला म्हणते, कबीर, मेडिकल पॉलिसी वगैरे काढून कोणाचं आयुष्य वाढलंय? काय आहे ना, काहीही झालं तरी आपल्यालाच आपली आणि आपल्या लोकांची काळजी घ्यावी लागते. काय होतं मित्रांनो, तिथे एक मेड येते चहा घेऊन. तर कान्हा तिला म्हणतो, थांब, आज माझ्या मासाठी मीच चहा बनवणार आहे. आणि आता कबीर म्हणजे आपला कान्हा त्याच्या आजीसाठी चहा बनवायला घेतो. दूध वगैरे टाकल्यावर आता चहामध्ये साखर टाकणार असतो. आजी आता कान्हाला तिथेच थांबवते आणि म्हणते, तुला माहिती नाहीये का मी गोड खात नाही ते, की तू विसरलास? तर त्यावर आता कान्हा म्हणतो, नाही, मी काहीच विसरत नाही, पण बहुतेक तुम्ही विसरताय मा. तेवढ्यात तुम्ही सखीच्या हातनं तिळगुळ खाल्लाय. आता हे आजींना लगेच आठवतं. तर त्यानंतर आता आजी म्हणतात कान्हाला, ते मला खावंच लागलं. चक्कर येण्याचं नाटक केलं होतं ना मी, तर तुझ्यासाठी मला ते करावं लागलं. तर कान्हा म्हणतो, खोटं खोटं का होईना, पण गोड तर तुम्ही चाकलेच ना. आणि सखी कणभर सुद्धा मागे नाही हटली. शेवटी तिने तुम्हाला गोड हे भरवलंच. तर बघा मित्रांनो, आता राजलक्ष्मी मा कान्हाला म्हणतात, तिच्या हातचं गोड आणि माझ्या तोंडून तिच्यासाठी निघालेला आशीर्वाद मनापासून नव्हता रे. कामत हे सगळं डिझर्व करतच नाहीत, त्यांना फक्त तडतडाट भोगावं लागणार. तर आता हे सगळं ऐकून कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा ती साखर परत ठेवून देतो आणि आजींना तसाच बिन साखरेचा चहा तो सर्व करतो. तर बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो आजींना, मा, आपण कामत कंपनीचे 10% शेअर्स विकत घेतलेत आणि कामत कंपनीला निस्तनाभूत करण्यासाठी एक मोठा धक्का देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कान्हाकडे एक प्लॅन रेडी सुद्धा असतो. कान्हा तसं त्याच्या आजीला म्हणतो सुद्धा, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन रेडी आहे. तितक्यात काय होतं, तिथे या सरकारची गाडी येते, तिची एंट्री होते आणि ही सरकार कबीर किर्लोस्करच्या बंगल्याच्या बाहेर उभी असते. तर इथे काय होतं, कान्हा त्याच्या आजीला समजावून सांगत असतो आणि म्हणतो, जर ह्या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी घडवून आणल्या तर आपण आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ. ही आजी सुद्धा नीट ऐकत असतात, त्यांना हे सगळं पटत असतं. काय तिथे आता सरकार गाडीतून उतरते, तिचे गॉगल काढते आणि अचानक वारा सुटतो. असं वाटत असतं की आता वादळच येणार आहे. आणि त्यानंतर ही मनस्विनी सगळीकडे बघू लागते आणि ती आता स्वतःच्या मनात स्वतःला म्हणते, मला असं का वाटतंय की मी आधी इथे येऊन गेली आहे म्हणून? हे देवदत्ताचं घर आहे का? त्यानंतर लगेच ही सरकार आता घाबरली असते आणि लगेच ती म्हणते, नाही नाही, देवदत्ताचं घर आणि हे घर असूच शकत नाही एक, ती 2 घरं वेगळी आहे. आणि त्यानंतर पुढे ही सरकार मनात म्हणते, ती सगळी लोक तर कधीच हा देश सोडून गेली आणि मी जे काही केलंय त्यानंतर त्यांची इथे परत येण्याची हिंमत होणारच नाही. म्हणजे सरकारला वाटत असतं की देवदत्तची पूर्ण फॅमिली दुसऱ्या कंट्रीमध्ये असतात, कदाचित काही काळासाठी हे सगळे गेले सुद्धा असणार. तर इथे काय होतं, आजी आता कान्हाला म्हणतात, हे अचानक काय झालंय? आणि कान्हाची आजी आता वृषाला आवाज देते, जी मेड असते त्यांच्या घरातली, आणि तिला सांगते सगळ्या खिडक्या लावून घे. त्यानंतर दुसऱ्या मेडला बोलवत आता कबीरची आजी म्हणजे आपल्या कान्हाची आजी म्हणते, अपर्णाच्या खोलीत जा, तिला बघ. सगळ्या मेड्स आता आपापल्या कामी लागल्या असतात आणि दुसरीकडे सरकार मनात विचार करत असते की नाही, हे घर असणं शक्यच नाहीये, हे घर देवदत्ताचं असूच शकत नाही आणि मी काही केल्यावर जे पूर्वी केलं होतं त्यानंतर इथे येणं त्यांचं शक्य नाहीये. त्यानंतर काय होतं, वादळ आता थोडंसं शांत होतं आणि किर्लोस्करांच्या नेमप्लेटवर आनंद स्मृती असं लिहिलं असतं, यांच्या बंगल्याचं नाव असतं. त्यानंतर डोरबेल वगैरे वाजवते ही मनस्विनी. आणि बघा मित्रांनो, काय होतं, कान्हा इकडे तिकडे बघतो तर तिथे कोणतीच मेड नसते दार उघडण्यासाठी. तर कान्हा म्हणतो त्याच्या आजीला, मीच बघतो. म्हणत आता कान्हा उठतो आणि दाराकडे तो चालत जातो दार उघडण्यासाठी. तर मित्रांनो, बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो आणि बाहेर मनस्विनी वाट बघत असते. तितक्यात आता कान्हा ऑलमोस्ट दार उघडणार, मागून धावतच कान्हाची आजी येते आणि त्याला पटकन बाजूला सरकवते. ते स्वतः त्या समोर जात दार उघडतात. कान्हाला त्या जोराचा धक्काच देतात. ते दार उघडून बघितल्यावर समोर ही मनस्विनी, ही सरकार असते. आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवलं जातं आणि समजतं की बाहेर जो सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय त्यावरचं फुटेज आजींनी बघितलं असतं. त्यांना समजलं असतं की ही खुद्द मनस्विनी म्हणजे सरकार त्यांच्या घराच्या बाहेर उभी आहे, म्हणून त्या धावत आल्या असतात. कान्हाला अलगद बाजूला केलं असतं. कान्हा तर वाचलं इथे, पण बघा आता काय होतं. कान्हाची आजी मुद्दामच या सरकारला म्हणते, आपण कोण आपण? तर बघा मित्रांनो, इथे या मनस्विनीचा पचका होतो. ही म्हणते, मी सरकार. कान्हाची आजी म्हणते, हे असंच म्हणतात त्या. आता आवाज ऐकून कान्हाच्या लक्षात येतं की तिथे मनस्विनी आली आहे आणि कान्हा मनात म्हणतो, सरकार इथपर्यंत कशी काय आली? मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ते मेडिक्लेम ऑफिसर जे असतात ते चाळीत आले असतात. ते चाळीतली सगळी लोक आता जमा झाली असतात. आता सखी सगळ्यांना म्हणते की आपण आता सगळ्यांच्या यावर सह्या घेऊ.
सगळे चाळकरी खुश असतात. त्यातला आता एक चाळकरी म्हणतो अंगठा चालेल ना, तर हे मेडिक्लेम ऑफिसर म्हणतात की हो हो चालेल, आता तर सगळं डिजिटल झालंय, नंतर आपण याची केवायसी सुद्धा करू. तर दुसरा चाळकरी विचारतो पण साहेब नक्की फायदा होईल का, जे पैसे मिळतील ना आम्हाला. हे जे ऑफिसर असतात त्यांच्या बाजूला सखी बसली असते आणि हे म्हणतात हो सगळ्यांना व्यवस्थित सांगतो. बघा फक्त आपल्याला पैसा मिळाला म्हणजे फायदा झाला असं होत नाही ना, वेळेवर उपचार हेही तितकंच महत्वाचं असतं. मित्रांनो, सरकारने हे जे काही 2 मुलं पाठवली होती चाळीत, त्यातला एक मुलगा हळूच आवाजात दुसऱ्याला म्हणतो मला वाटतं हीच योग्य वेळ आहे. आणि आता बघा काय करतात. दोघांमधला एक मुलगा आपला हात वर करतो आणि म्हणतो आमच्या मनात एक शंका येते. हे दोघं आता समोर येतात आणि यांच्या कामाला सुरुवात करतात. सगळ्या चाडकरांच्या मनात हे दोघं जण शंका पेरतात आणि म्हणतात म्हणजे बघा आम्ही सगळे इतके पैसे तुमच्याकडे जमा केलेत आणि आमचा काहीच फायदा झाला नाही, तर मग म्हणजे आता काय प्रत्येकाचं ऑपरेशन होणार आहे का त्या दवाखान्यात. आणि त्यातला दुसरा मुलगा म्हणतो तर काय, जे सरकारने पाठवलेल्याच. आणि तो पुढे म्हणतो इतक्या मोठ्या दवाखान्यात आम्हाला काय उभं करणार आहे का, कशाला उभं करतील. पण साहेब तुमचं जे म्हणणं आहे मात्र ते बरोबर आहे, जे ह्या भोल्या भाल्या लोकांकडनं पैसे गोळा करायची आणि मग मोकळं व्हायचं. सगळे चाडखरी आता थोडे घाबरू लागतात. त्यातला आता दुसरा मुलगा जो सरकारनेच पाठवलाय, ते दोघांमधून एक मुलगा म्हणतो साहेब अशा योजना कित्येक आल्या आणि कित्येक गेल्या, आम्ही जे सगळे आहेत ना ती गरीब लोक आहे. एकदा काय आमचा पैसा बुडाला म्हणजे बुडाला, नंतर आम्ही कोणाच्या मागे पडायचं. तर आता सखी या 2 मुलांना म्हणते की नाही असं काहीच नाहीये, तुम्ही ही तुमच्या हेल्थ मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा. बिचारी सखी आता सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते चाडकऱ्यांसाठी. पण आता हे दोघं जे बोलले आहेत त्यामुळे चाडकरी सुद्धा थोडेसे डायव्हर्ट होतात. आणि त्यातला एक चाडकरी म्हणतो पण ही जी 2 मुलं बोललीत ती बरोबर बोललीत. हे दुसरा चाडकरी सुद्धा म्हणतो हा ना नुसतं आपण पैसे भरायचे आणि काही फायदा नाही झाला तर. सानप काका आता या 2 चाडकऱ्यांना गप्प बसवतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचं, चांगल्या कामात अशा खोड्या घालू नये. दाभाडे मावशी सुद्धा आता सगळ्यांना म्हणतात हे बघा आपल्या सखीवर विश्वास ठेवा, या सगळ्यात तिचा काय हेतू असणार आहे तुम्हीच सांगा. उलट ती आपल्या सगळ्यांचा भल्याचा विचार करतेय तर आपण तिला सहकार्य करायला हवं ना, बोला हो की नाही. तर आता सगळे चाडकरी हो असं म्हणतात. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता ह्या दाभाडे मावशी सरकारने पाठवलेली जी 2 मुलं असतात त्यांना म्हणते मुलांनो ऐका, ही सरकारची मुलगी आहे, सखी कामत आहे, हिला पैशांची गरज नाहीये. हे बघा यात तिचा काहीच फायदा नाहीये. तर त्यातला एक मुलगा तो जो सरकारने पाठवला असतो तो म्हणतो मावशींना असं कसं, आजकालच्या जमान्यात कोणीच कोणाचा फायदा असल्याशिवाय दुसऱ्याचं भलं करत नाही. हे दोघं ते जे पेपर्स असतात तो जो फॉर्म असतो तो फाडून टाकतात. सखीच्या टेबल समोर जो ठेवला असतो तो सगळ्यांसमोर फॉर्म फाडून तिथून निघून जातात. आता सखीला याचं खूप वाईट वाटतं. सगळे चाडकरी हे सगळं आश्चर्याने बघत असतात. हा फॉर्म फाडून ती दोघं मुलं तिथून निघून जातात. सखीला मात्र याचा धक्काच बसतो. तर सखी इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. तर सगळे साडीतले आता सखीला म्हणतात, सगळ्यात आधी सानप काकू सखीला म्हणते जाऊ दे सखी, चांगल्या कामात खोडा घालणारे असतातच, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, आम्ही आहे ना. मावशी पण आता सखीला समजावतात आणि म्हणतात हो सखी तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. सखी आता स्वतःला शांत करते. तर इथे बघा मित्रांनो काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी स्वतःची ओळख आता सांगू लागते आजींना आणि म्हणते मी तेजस्विनी कामत. तर आजी सुद्धा म्हणतात तेजस्विनी कामत कोण, मला नाही माहिती बा. ही सरकार म्हणते इफ आय एम नॉट रॉंग मी तुम्हाला याआधी देवळात पाहिलं होतं. मित्रांनो देवळामध्ये यांची टक्कर झाली असते हे आता लगेच फ्लॅशबॅक आपल्याला दाखवलं जातं. आणि आजी म्हणते आता सरकारला हो का, मला नाही आठवत. तर ही सरकार म्हणते आता आजींना पण धिस प्लेस, या जागेमध्ये ना एक वेगळीच वाईब आहे, मला असं का वाटतंय की याआधी सुद्धा मी इथे येऊन गेले, असं ती चक्क आता कान्हाच्या आजीला म्हणते, त्यांच्या समोर म्हणते. कान्हा आता दाराच्या मागे असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो. तितक्यात मित्रांनो आपल्याला दाखवलं जातं कान्हाच्या आजीने सरकारचा गळा पकडलाय. या सरकारचा गळा जोरात दाबत तिला तिच्या कारपर्यंत नेत त्यामध्ये कारवरती या मनस्विनीचं आजीने डोकं ठेवलं असतं. तिला म्हणतात नीच बाई, तू माझ्या मुलाचा जीव घेतला, माझ्या हसत्या खेळत्या घराला तू आग लावलीस आणि मला असं म्हणते की मी इथे येऊन गेली म्हणून. कान्हाला काही समजत नसतं काय करावं ते. आणि हे सरकार सुद्धा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आजींपासनं. तर तितक्यात आपल्याला समजतं की हे सगळं आजीच्या मनातल्या भावना असतात, आजींचं इमॅजिनेशन असतं. सरकारला त्या समोर बघून कान्हाच्या आजींची हीच इच्छा असते की तिला तिथेच त्या क्षणीच मारून टाकावं. हे सरकार आता चुटकी वाजवते. आजी आता भानावर येतात. आजींना सुद्धा समजतं की हे सगळं त्यांचं इमॅजिनेशन असतं. त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते आजींना आर यू ओके. आजी म्हणतात हो, पण तुम्ही इथे का आलात. पुढे आता ही सरकार म्हणते किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचे ओनर. तर आजी म्हणतात मीच आहे, बोला काय बोलायचंय. ही सरकार सुद्धा म्हणते हो मी बोलायलाच आले, येऊ का आत. तर लगेच
आपला हात समोर करत आजी म्हणतात नाही नको. सरकार तिथेच थांबते आणि सरकारला आता शंका येते. तर बघा मित्रांनो, कान्हाची आजी आता कान्हाकडे बघतात. तर कान्हा त्याची मान डोलावतो आणि इशारा करतो की नाही नको बोलावं आत म्हणून. तर आता आजी म्हणतात सरकारला नाही, कालच मी पेस्ट कंट्रोल केलंय ना, तर घरात वाढवी व्हायला नको, त्याचा वास अजूनही येतो, त्याचा त्रास नको ना व्हायला. तर आता आजी म्हणतात सरकारला या आपण बाहेर बसून बोलू. आजी आता समोर निघून जातात आणि सरकार सुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. तर पहिल्यांदा असं झालंय की सरकार कोणाच्या तरी मागे गेली. सरकार निघून गेल्यावर कान्हाच्या जीवात जीव येतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी आता सगळ्यांना म्हणते, सगळ्यांच्या लक्षात आलंय ना आता कुठे सही करायची आहे ते. आता हे मेडिक्लेम जे ऑफिसर असतात ते म्हणतात हो आता सगळेजण इथून एक एक जण करून पुढे या आणि सह्या करा. सखी थांबवते त्या ऑफिसरला आणि म्हणते 1 मिनिट, पण चांगल्या कामाची सुरुवात करतोय, श्री गणेशा शुभ हस्ते करूया. सखी आता दाभाडे मावशींकडे बघते आणि म्हणते चाळीतल्या सगळ्यात प्रिय व्यक्ती दाभाडे मावशी. आता सगळे खूप खुश होतात आणि सगळे एक्साइटेड असतात. त्यानंतर आता सखी आजींना म्हणजे दाभाडे मावशींना सगळं समजावून सांगते इथे सह्या करायच्यात म्हणून. दाभाडे मावशी सखीने सांगितल्याप्रमाणे सह्या करतात. त्यानंतर बघा आता काय होतं. हे ऑफिसर सखीला म्हणतात सखी मॅम तुम्ही खूप लकी आहात, कारण हे चाडकरी तुमच्यावर खूप प्रेम करतात. आज तर मला राघव सरांची आठवणच झाली, ते असते तर त्यांना हे सगळं बघून खूप चांगलं वाटलं असतं. आणि सानप काका म्हणतात त्या ऑफिसरला अहो ती पण आता चाडकरीच आहे, आमच्या कुटुंबातली एक फॅमिली मेंबर आमची. त्यातली एक बाई म्हणते चाळीतली हो ना खूप कमी दिवस राहिली आहे सखी इथे, पण असं वाटतं ती तिच्या जन्मापासूनच इथे राहतीये. परीची आई सुद्धा म्हणते सखी इथे असताना असं वाटतं की आमच्या घरचा आमच्या जीवा भावाचा माणूसच आमच्या सोबत आहे. एक चौथी बाई आता म्हणते आम्ही काही सखीला आता आमच्यापासून लांब जाऊ देणार नाही. आता सगळेजण खूप सखी सोबत अटॅचमेंट त्यांची झाली असते, कनेक्शन झालं असतं, पण हीच सगळे लोक सखीच्या लवकरच विरोधात जाणार आहे. इथे काय होतं आता दाभाडे मावशी सखीला म्हणतात सखी तर माझी नातच आहे, तिच्यामुळे आपल्याला हा दिवस बघायला मिळाला. हे सगळं प्रेम बघून सखी इमोशनल होते आणि सखीच्या तोंडून निघून जातं. ती दाभाडे मावशीला म्हणते तुम्हाला खूप मिस करेल मी. सानप काकू आता सखीला म्हणतात अगं तू दाभाडे मावशींना मिस कसं करशील, कोणी लांब गेलं तर मिस करतात ना, आणि तू तर इथेच आहे, राहणार आहे ना आमच्या बरोबर. सखीला आता रिअलाइज होतं आणि सखी म्हणते नाही ते तसं पण मिस करते ना तुम्हाला, तर निघून गेलं चुकून, बाकी काही नाही. आता सगळेजण हो असं म्हणतात. त्यानंतर बघा काय होतं. सखी म्हणते आता बाकीचे पण सह्या करून घ्या. हे करून आता पेपर्सवर सह्या करू लागतात आणि सखी तिथे असलेल्या साईबाबांच्या फोटो फ्रेमकडे जाते. ते जाऊन ती उभी होते, त्यांचं दर्शन घेते आणि म्हणते मनात ती साईबाबांना म्हणते की मी इथून निघून जाण्याच्या आधी या सगळ्यांचं भलं करण्याची संधी तुम्ही मला दिली, त्यासाठी मी आभारी आहे बाबा. कोणी आता जमेल तसं करत असतं, कोणी सह्या करतं, कोणी आपला अंगठा देतात, असं करून सगळे आपला फॉर्म भरतात आणि इन्शुरन्स विकत घेतात. आता सखीला खूप चांगलं वाटत असतं की तिच्या हातून काहीतरी चांगलं घडतंय, त्याचा तिला खूप आनंद असतो. साईबाबांच्या फोटो फ्रेमकडे ती बघत राहते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात फायनली आपल्याला दाखवणार आहे सरकारने काहीतरी मोठा घोड केला असतो, त्यामुळे सगळे चाडकरी सखीच्या विरोधात जातात आणि सखीला म्हणतात की मेडिक्लेमच्या नावानं तू आमच्या सह्या करून घेतल्यात त्या स्कीमच्या नावानं, आणि आमची चाड आमच्यापासून हिसकावून घेतली. परशूच्या हाती ती फाईल सुद्धा असते, तर कान्हा ते क्रॉस चेक करतो. सखीच्या तोंडून तिचं चॅलेंज सुद्धा निघून जातं, त्यामुळे दाभाडे मावशी सुद्धा सखीच्या विरोधात जातात. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे. कान्हा मध्ये सखीची मदत करणार का, की सखी एका दिवसासाठी तिचं चॅलेंज हरणार, सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर उद्याचा एपिसोड नक्की बघा. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.